मराठी सिनेसृष्टीतील टॉल डार्क अँड हँडसम अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीमध्ये सुद्धा वैभवनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली. बाजीराव मस्तानी या सिनेमातील त्याच्या निगेटिव्ह रोलने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण वैभव आता एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आलाय. ते म्हणजे त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ. वैभवनं इंजिनिअरिंग केलंय, त्यामुळे इंजिनिअरिंग डेच्या निमित्तानं त्याने त्याच्या कॉलेजमध्ये फेअरवेलच्या वेळी सादर केलेला एक परफॉर्मन्सचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगचं शायरीमध्ये वर्णन केलं. त्याचबरोबर त्याने मस्त स्टँडअप कॉमेडी सुद्धा केली आहे. सुरुवातीलाच बघूयात वैभवनं केलेली ही धम्माल शायरी. जिंदगी की असली उड़ान तो अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. जिंदगी की असली उड़ान तो अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. फिलहाल तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. नंतर त्याने कॉलेजच्या पहिल्या वर्षात ॲडमिशन घेताना मुलांची आणि पालकांची अवस्था काय असते याची हुबेहूब नक्कल केली. तर मी जेव्हा फर्स्ट टाइम लागलो होतो तेव्हा मी ऑब्झर्व केलं असे आई वडील आपले बॅग घेऊन येतात. नंतर आई तिकडे मुलाचे 10वी 12वीचे सर्टिफिकेट्स आणि पोरगा आपला बावडसारखा सीओईपी. मी तसाच होतो, तुमच्यातला कोणी उभी करा तशीच असणार आहे. त्याच्यानंतर राऊंड होतात, बरं थोडं बोलतो, त्यानंतर राऊंड होतात. महाराष्ट्रातले खूप मेजॉरिटी मुलं दुःखी होऊन परत जातात आणि इंडियातल्या टॉप 20 कॉलेजेसमध्ये ज्याचं नाव आहे सीओईपी मध्ये, अशा कॉलेजमध्ये मला आणि तुम्हाला सर्वांना ऍडमिशन मिळते. तर वडिलांना मी बऱ्याचदा बघितलंय, मी मुलांचे जो पालक असतात त्यातले वडिलांचं संभाषण ऐका कसं असतं. हॅलो, हा मी इथे पुण्यात आलोय सीओईपी मध्ये पप्पूला घेऊन. हा 174 मार्क आहे त्याला, माहित नाही कोणत्या ब्रांचला मिळतं का माहित नाही, पण मी त्याला सांगितलं जी आवडेल ब्रांच घेऊन घे. पण खरं सांगू का, माझं मत सांगू का, कोणती मेकॅनिकल नाही. कसं आहे आजकाल कोणतंही काळं कुत्र उठलं तरी ते मेकॅनिकलच असतं. ती तर वेगळी गोष्ट आहे, पण खरं म्हणजे मनापासून मला मेकॅनिकलची भीती काय वाटते माहितीये का, आमच्या समोरचा धोबीवाला, बाजूचा पान ठेलेवाला, मांडीचा टपरीवाला, तो मेकॅनिकल ब्रांचचे तिघे म्हणून कोणती कॉम, आयटी किंवा ENTC सेशनच्या काळात काळा पुत्र तरी विचारतं का त्यांना? नको, अशी ब्रांचच नको. कोणती? हा इन्स्क्रू, अशी कोणती ब्रांच असते का? अच्छा, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल. हा, तरी अशी कोणती ब्रांच असते का? बर. हा, ते 20 का 30 पोट्यात असतात ब्रांच मध्ये ना, अहो पण ती पण ब्रांच नको. आमच्या पप्पूला कॉलेजमध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे. हा, नाही तर असं वाटेल घरीच बसलाय पप्पांसोबत. ती पण नको. कोणती? इलेक्ट्रिकल. 4 वर्ष झाले तरी पोट्याला कळत नाही करंट इकडून चालला का करंट. ॲडमिशन नंतर कॉलेजच्या पहिल्या वर्षात आणि पुढे काय कसं घडत जातं हे सुद्धा वैभवने वर्णन केलंय. बघूयात त्याने सादर केलेला हा खास परफॉर्मन्स. फर्स्ट इयरचा आपण सगळे फर्स्ट इयर मध्ये अभी जरा गौर से सुनिएगा. आवडलं तर टाळ्या वाजवा, नाही आवडलं तर अजून जोरात टाळ्या वाजवा. याद है वो दिन जब मन में इरादा पक्का था और सीओईपी के कैंपस में पहला पैर रखा था. फर्स्ट ईयर चे दिवस आठवत. याद है वो दिन जब रातें कुछ अजीब सी हुआ करती थी. याद है वो दिन जब रातें कुछ अजीब सी हुआ करती थी. क्या बात है, आपके लिए फिर से एक बार. याद है वो दिन जब हॉस्टल में
गौर से सुनो, याद है वो दिन जब हॉस्टल में अकेले नींद नहीं आती थी और घर की याद आंखों से आंसू लाती थी। और मित्र सापड़ले, बारिश का मौसम चालू हो गया। याद है वो दिन जब बारिश तो क्लास बंक करने का सिर्फ एक बहाना था, असल में हम सबको सिंहगड जाना था। आता जरा माझ्या मनातली भडास काढायची आहे मला. दिस इज स्पेशली फॉर मेकॅनिकल फ्रेंड्स आणि मेटलर्जी के मेरे भाइयों के लिए. बेटा सेकेंड ईयर फर्स्ट सेम, याद है ना बेटा जब मैकेनिकल टेक्नोलॉजी नाम का एक जलजला आया था और उसने तत्ववादी और कार्ले को बहुत जलील किया था? तो सुनो, याद है वो दिन जब तुम्हारे टीचर ने तुम्हें उगाच तकलीफ दी होगी? याद है वो दिन जब तुम्हारे टीचर ने तुम्हें तकलीफ दी होगी? फिर तुमने सोचा होगा कि मैं इसे इंप्रेस करने के लिए इसका भक्त बन जाता हूं, इसके आजू बाजू हरी 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 के मैं तो हरी भक्त बन जाता हूं, मगर आखिर तक उसने तुम्हारी ली ही होगी उगाच त्रास द्यायला. बरं वाटतं. फिर आई एक कॉन्ट्रोवर्सी जिसका नाम था डिटेन्शन. माझ्यासोबत एक मुलगा आलाय. तू डिटेन झाला असं मी ऐकलं. ए फुकण्या, हसतो काय? डिटेन झालाय? हसू नको. सॉरी तू डिटेन झालायस? बघा ना डिटेन केलं. नाही म्हटलं, मी पुरुषोत्तम केला, मी फिरोद्या केला, मी रेगाटाला होतो, मी माइन्स पार्कला होतो, मी बहा केलं, सगळीकडे होतो, मी मॅनेज पण केले, दिसायचो नाही पण केले. बरं, पुरुषोत्तम फिरोद्या म्हणजे टाइमपास वाटतो का त्यांना की 5:30 झाल्यानंतर तो 2-3 करंडक नाही मिळाला तर लगेच बरेचसे टीचर्स काय म्हणतात, करंडक तर नाही, मला कशाला कन्सिडर करू अटेंडन्स. बरं, रेगाटा, अरे जे मला डिटेन केलं त्यांनी कधी आयुष्यात रेगाटा केलाय का? सीओईपी के सर का ताज है रेगाटा, डिटेन करून टाकलं चायला. बरं, माइन्स पार्क, आई शपथ एक पैसा देत नाही माइन्स पार्क मध्ये. बरं, मग आता स्पॉन्सरशिप का 5:30चं लेक्चर झाल्यावर जायचं का तिकडे त्याच्या पिऊनला स्पॉन्सरशिप मागायला? बरं, बाहाची गाडी पळाली नाही तरी ओरडाल, सीओपीची बाहाची गाडी पडली, सीओपीची गाडी काय कसं? बरं, तू टेन्शन घेऊ नको. अरे टेन्शन नाही, मी डीन कोणते डीन स्टुडंट जे काय ते मला आकाशी सरांची भेटायचं. जाऊ नको, भेटायचं मला, जाऊ नको. सर मी डिटेन झालोय. गुड सर, त्या मुलाला तर स्वाईन फ्लू झाला होता आणि त्या डुकराला त्याला डिटेन. सर मी माझ्या आई वडिलांना बोलू का? आणि मी सगळ्यांची गोड गोड बोलीन पण डिटेन करेन. अरे काय, एक मिनिट मी डिरेक्टर सरांना बोलवतो, ते बोलते. ठीक आहे, डिटेन्शन तू ऑडियन्स मध्ये बस. All the dignitaries and my dear students. It's a very serious issue regarding the detention. So all those who are detained, please stay in the auditorium, and those who are not detained, you can leave the auditorium. Oh my God! All the students are sitting. All are detained. I request the teachers not to detain so much of students. I know many of the teachers are pass out of COE. तुम्ही तुमच्या वेळेस 60% तरी अटेंडन्स होती का? I know, नसणार, कारण at that time it was Government College of Engineering. Attendance was not compulsory. I just got a news right now कि teachers from Comp IT department they are detained. Don't worry. I promise you this time all the genuine cases will be considered. People will not be detained. मी आकाश सरांशी बोलतो आणि मग त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही आगेवर आहात का तुम्हाला शय मिळू शकतो. आफ्टर टॉकिंग आकाश And now today
ऑल द सिरियस इश्यूज आपण जरा बाजू ठेवू. आज हे इनॉग्रेशन अपन करतोय एका क्लबचं जिनकी जिंदगी के सब क्रिएटिविटी से दूसरों की मारने में गई है, दूसरों की चिढ़ाने में गई है. द स्ट्रीट फेयर एंड द मैडर्स ग्रुप इनका एक नया है 5 क्वेश्चन एंड आंसर सेशन. They asked me one question. सर तीतर के दो आगे तीतर के दो पीछे तीतर आगे तीतर पीछे तीतर बोलो कितने तीतर. I said what the तीतर. आज तक वो सबकी मारते थे, आज मैंने उनकी मार दी. Don't worry. Enjoy the farewell and breathe out के आठवा. This year no one will be detained. Thank you. उसके बाद आता है सबमिशंस का वक्त. याद है वो दिन जब रातें कुछ अजीब सी हुआ करती थी और पूरी सेम में कभी पूरी न होने वाली फाइल एक ही रात में पूरी हुआ. फिर आया एग्जाम का वक्त. जो लोग नहीं डिटेन हुए वो बैठे एग्जाम के लिए. याद है वो दिन जब 9 पॉइंटर बनने का इरादा था. याद है वो दिन जब 9 पॉइंटर बनने का इरादा था, मगर जब पेपर सामने आया तो पेपर तो पूरा आउट ऑफ सिलेबस वाला था. कुछ भी कहिए दोस्तों, लेकिन आज है वो दिन जब सीओईपी के कैंपस के बाहर की सारी दुनिया पराई लगती है और यहाँ की पढ़ाई और आप जैसे दोस्त सबसे बड़ी कमाई लगती है. और कल आएगा वो दिन जब हम अपने सपने अपनी जूनियर्स की आंखों में छोड़ जाएंगे. उन पलों को कभी भूलेंगे नहीं यारो. वो दिन बहुत याद आएंगे. थैंक यू व्हेरी मच फ्रेंड्स. बेस्ट ऑफ लक फॉर योर फ्युचर. और मेरे जूनियर्स ने एक मला फक्त रिक्वेस्ट केली होती की अलमनाय डेला जे शेवटचे 2 लाईनी म्हटलं होतं ते पुन्हा एकदा म्हण. आणि जूनियर्स का कुछ अलग नाता है तो मैं उनको डालता नहीं हूं. तो आप सबके लिए सीओईपी के लिए एक बार फिर से कि सीओईपी तुझे मोहब्बत करने वाले तो कभी कम ना होंगे. सीओईपी तुझे मोहब्बत करने वाले तो कभी कम ना होंगे, मगर तेरी इस महफिल में कल हम ना होंगे. तर वैभवने शेअर केलेला त्याचा हा कॉलेजमधला शेवटचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.